नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती सुटलेली आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या पोलीस भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आज पूर्णपणे सविस्तर माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला सुद्धा माहित असेल पोलीस भरतीमध्ये डॉक्युमेंट किती इम्पॉर्टंट असतात। आपल्याकडे जर एकही डॉक्युमेंट अपूर्ण असेल तर मित्रांनो आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट केलं जातं, फेल केलं जातं। तर तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे। व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील। मित्रांनो, ही जी पोलीस भरती आहे ही 15,000 प्लस जागांसाठी सुटलेली आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म सुद्धा स्टार्ट झालेले आहे। तुम्ही जर अजून फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि पोलीस भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आपण हे पूर्णपणे सविस्तर स्क्रीनवरती बघू। तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पूर्णपणे डॉक्युमेंट बघू शकता आणि ह्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला मिळून जाईल। पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आहे 2025 चे आणि हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असले पाहिजे। जर नसेल तर तुम्ही हे लवकरात लवकर कागदपत्रे बनवून घ्या। तुम्हाला सुद्धा माहित असेल भरतीसाठी आपण जर अपूर्ण डॉक्युमेंट घेऊन गेलो, आपण फिजिकल पास असलो, आपण पेपर पास असलो आणि जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपूर्ण डॉक्युमेंट असतील तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला रिजेक्ट केलं जातं, फेल केलं जातं। तर त्यासाठी अगोदर डॉक्युमेंट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर चला आपण पूर्णपणे डॉक्युमेंट बघू। तर इथं स्क्रीनवरती बघू शकता ॲडमिट कार्ड। आता जेव्हा पण तुमचं फिजिकल राहील, फिजिकलच्या अगोदर तुमचं ॲडमिट कार्ड येत असतं, तर हे ॲडमिट कार्डचं 2 झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे। त्यानंतर 10वी-12वीचं मार्कशीट, बोर्ड प्रमाणपत्र, हे बोर्ड प्रमाणपत्र सुद्धा लागतं। का लागतं? त्यावरती तुमची बर्थ डेट मेन्शन असते। आता मित्रांनो, बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे काय? 10वी-12वी पास झाल्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं। त्यानंतर नेक्स्ट बघू शकता जातीचे प्रमाणपत्र। जातीचं प्रमाणपत्रामध्ये जी ओपन कास्ट असते, जनरल कास्ट, त्यासाठी कुठल्याही प्रकारचं जातीचं प्रमाणपत्र लागत नाही। बाकी ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस कास्टसाठी जातीचे प्रमाणपत्र लागतं। त्यानंतर डोमिसाईल प्रमाणपत्र, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आता बघू शकता कुठल्याही भरतीला जा, कुठल्याही भरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा, त्यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे आणि हे तुमच्याकडे असलंच पाहिजे। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर इथं बघू शकता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, हे सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे। होमगार्ड प्रमाणपत्र, हे जर तुमच्याकडे असेल तरच देऊ शकता। आता याने काय होईल, आता जे मित्र ऑलरेडी होमगार्ड भरतीमध्ये भरती झालेले आहे, होमगार्डमध्ये जॉब करत आहे, त्या मित्रांकडे हे प्रमाणपत्र राहील, म्हणजे इनी पोलीस भरतीमध्ये त्यांना सवलत भेटते, त्यांना सूट भेटते। तर हे जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही भरतीसाठी घेऊन जाऊ शकता, तिने तुम्हाला खूप मोठा बेनिफिट भेटतो। त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र, हे जर तुमच्याकडे असेल तर देऊ शकता। NCCC प्रमाणपत्र, हे सुद्धा तुमच्याकडे असेल तर देऊ शकता, कंपल्सरी नाही आहे। ज्या मित्रांची NCC झालेली असेल त्याच मित्रांना हे भरतीसाठी घेऊन जायचं आहे, कारण की त्यांना तिथं सवलत भेटणार आहे, त्यांना सूट भेटणार आहे, मार्क भेटतील, काही ना काही त्याला फॅसिलिटी नक्कीच आहे, तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल। त्यानंतर संगणक प्रमाणपत्र जर असेल तर घेऊन जाऊ शकता। त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, हे चालक पदासाठी लागतं। ज्या मित्रांना पोलीस भरतीमध्ये चालक पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो 5 ते 10 फोटो तुमच्याकडे असले पाहिजे, जास्तच ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती काम येईल। ओळख प्रमाणपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड कोणतंही घेऊन जाऊ शकता एक। नंतर लास्ट डॉक्युमेंट आहे आपलं चरित्र पडताळणी प्रमाणपत्र, हे तुमचं जेव्हा तुम्ही भरती होताल तेव्हा तुम्हाला हे लागतं। जर तुम्ही भरती झाले तर तुम्हाला हे कंपल्सरी लागत असतं। बाकी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट एवढे भरतीसाठी महत्त्वाचे होते। आता याच्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता। बाकी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे होते का कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल। आणि जर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, इथं ID दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। इंस्टाग्रामवरती आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो, भरतीची पूर्ण माहिती सांगत असतो। यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, यूट्यूबवरती फुल व्हिडिओ येतात भरतीचे, पूर्णपणे त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं असतं। मित्रांनो, ह्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करून तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता। त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जा आणि मित्रांनो, तुम्ही कोणत्या भरतीची तयारी करता कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण त्या भरती रिलेटेड आपल्या यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू आणि तिने मला पण मोटिवेशन भेटेल की यार आपण व्हिडिओ बनवतोय तर आपल्या मित्रांना नक्की त्याचा फायदा होतोय। बाकी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।
मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असलेच पाहिजे. पोलीस भरतीसाठी जेवढे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे तेवढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डॉक्युमेंट ॲड करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता. बाकी हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रसुद्धा हे व्हिडिओ बघून डॉक्युमेंट काढतील आणि ते डॉक्युमेंटमध्ये सक्सेसफुली पास होतील. मला सर्वांना माहीत असेल पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट किती इम्पॉर्टंट असतात. तर डॉक्युमेंट लवकरात लवकर बनवून घ्या, ज्या मित्रांनी अजून बनवले नाही त्यांनी. आणि मित्रांनो, तुम्ही कोणत्या भरतीची तयारी करता कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण त्या भरती रिलेटेड जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत जाऊ. आता मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या डॉक्युमेंट लिस्टची PDF तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. ती डाउनलोड करून तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.